चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. मैत्रीण. माझी जीवलग आणि गुणी मैत्रीण ऑलिव्ह. एकाच ऑफिसमध्ये सोबत काम करताना अकाउंट्सचा जॉब सांभाळत एखाद्याला हक्क मिळवून देण्याची तिची तडफड मी जवळून पाहिली आहे. असंच एकदा तिला म्हटलं, तू वकील व्हायला हवी होतीस. मी बोलून नव्हे तर तिने घेतलेल्या अपार कष्टांमुळे खरोखरच ती वकील झाली. वयाच्या 42व्या वर्षी धाडसी निर्णय घेऊन नोकरी सोडून बाई वकील झाल्या. 2-4 वर्षांपूर्वी एका चित्रपटाचं प्रकरण पुणे कोर्टात गाजत होतं. त्यात यशस्वी वकील ऑलिव्ह होती. सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. एरव्ही केवळ फोन नेटमुळे संपर्क असतो. परंतु परवा फोटोग्राफी निमित्ताने दुपारचा भटकत असताना अंधेरीला त्या दिवशी अचानक ऑलिव्हची समोरासमोर भेट झाली. तब्बल 1.5 वर्षानंतर. तिनं मला पाहिल्यानंतरची एक्साइटमेंट आणि ती भेट विसरता येणं कठीण आहे. अंधेरी पवई मुलुंड चेकनाका बसने गप्पा मारत घरी जायचं ठरलं. तिचं कोर्टाचं काम आटोपून ती पवईला घरी जाण्यासाठी निघाली होती आणि त्याच मार्गाने मी पवई पुढे मुलुंड चेकनाका मार्गे ठाण्याला जाणार होतो. सुरुवातीचा स्टॉप असल्यामुळे मधोमध व्यवस्थित दोघांना बसायला मिळालं. पुढचं विधिलिखित फक्त देवालाच माहीत होतं. अंधेरी सोडल्यानंतर हळूहळू बसमधली गर्दी वाढत गेली आणि प्रवाशांची कुरबुर सुरू झाली. या स्त्रियांना स्वतंत्र जागा देऊनही पुरुषांच्या जागेवर बसतात. गडबड गोष्टीत माझ्या कानावरून पलीकडे जात होतं, पण तिनं लक्ष वेधल्यावर ऐकू येऊ लागलं. अरे बाबा, बहुत दिन के बाद में हम मिल रहे हैं. हमें बातें करने दो प्लीज. इतका स्पष्टवक्तेपणा आणि धाडसी विनंती ऑलिव्हच करू शकते. तरी कुरबुर चालूच होती. तिला त्या कुरबुरींचा खूप त्रास होऊ लागला. तिला म्हटलं, जाऊ दे ग, लक्ष देऊ नकोस. आमच्या गावगप्पा आणि घरच्या गोष्टीही चालू होत्या. नुकतीच तिची आई हॉस्पिटलमधून 15 दिवसांनी घरी आली होती. आईचा विषय टिपेला पोहोचला असताना हे नको ते वाद मागे लागले होते. अक्षरशः ती त्रासून गेली होती. कोणीतरी हायफाय टाय खिशात कोंबलेला पुढे आला. त्याच्याकडे पाहत तिनं पुराणी दुश्मनी असल्यासारखं त्याला फाडून काढलं, मराठी, हिंदी आणि इंग्रजीत. आणि तिनं माझ्याकडे वळून म्हटलं, हाच तो मघापासून मागे फालतू बडबडत होता. पाठमोरी असूनही तिने बरोबर ओळखलं होतं त्याला आणि आता तो गप्प बसला होता. तो काहीतरी नक्कीच अर्वाच्य बरळला होता म्हणून ती संतापली होती. कायद्यानं हे चुकीचं आहे. तिसऱ्यानेच आता तोंड घातलं. आई शपथ, हा कोण आता कायदा घेऊन उपटला? मी तडकून मागे वळून पाहिलं. कुठला कायदा? काय चुकीचं आहे? ठीक आहे, मला इथून कायद्याने उठून दाखवाच. ती पेटून उठली. आता मला काय करावं सुचत नव्हतं. डिअर, मैं उठता हूँ, नहीं तो दोनों उठते हैं, चल. मी तिच्या कानात कुजबुजलो. तू माझा अपमान करतोय सुहास. ती खवळली. मघापासून मी नम्रपणे सांगते, आम्ही खूप दिवसांनी भेटलोय. कुणाला डावलून मी इथं बसलेली नाहीये. सुरुवातीपासून बसलो आहोत. माझा मित्र लेडीज सीटवर बसू शकत नाही म्हणून मी जेंट्स सीटवर बसली आहे. मलाही इथं बसायला आवडत नाही, पण कायद्याचं बोलताय म्हणून बोलते. कुठला कायदा सांगतो की मी इथून उठायला पाहिजे? बहुतेक सगळेच गप्प झाले होते, मी सुद्धा. पण हा अपमान सहन कसा व्हावा? एक जण पुढे आलाच. मैडम, कानून से नहीं लेकिन इंसानियत भी कोई चीज़ होती है ना. तो नम्रपणे पण खिजवत म्हणाला, भाई साहब, मैं भी तो चिल्ला चिल्ला के यही कह रही हूँ कि हम बहुत दिनों के बाद मिले हैं, थोडी इंसानियत दिखाओ. पुन्हा चिडीचूप झालं. आता मात्र सगळ्यांचे चेहरे साफ पडले होते. गर्दीत कंडक्टर कुठे गायब होता, नाहीतर बाईंनी केस जिंकल्याचं त्यानं जाहीर केलं असतं. टाटा बाय बाय करून ऑलिव्ह पवईला रुबाबात उतरली. आता सगळ्या नजरा माझ्यावर रोखलेल्या असणार. मी पुस्तकात डोकं घातलं होतं. माझा शेवटचा स्टॉप येईपर्यंत काही मी तिथून उठलो नाही. तू माझा अपमान करतोय सुहास.
हे कानात गुंजत राहिलं आणि मी माझ्या मैत्रिणीचा अपमान करू इच्छित नव्हतो. धन्यवाद.